श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी व्याकुळ होऊन तुझ्याकडे आलो आहे, कारण तुझ्या मनाचा आवाज मला ऐकू आला आहे. तू सगळ्यांसमोर हसतोस, पण एकटा असताना तुझे डोळे किती वेळा पाणावतात हे मला माहीत आहे. तुझ्या मनात असा एक प्रश्न आहे जो तू आजपर्यंत कोणालाही सांगितला नाहीस. म्हणून आज मी तुझ्याकडे काही मागायला नाही आलो, फक्त 5 मिनिट मागायला आलो आहे. बाळा, हे 5 मिनिट जर तू मनापासून दिलेस तर आजचा दिवस तुझ्या विचारांना नवी दिशा देईल. तू सतत विचार करतोस, माझ्याच आयुष्यात एवढे अडथळे का? मी इतका प्रयत्न करूनही थकतो का? माझी किंमत कोणाला कधी समजणार? हे प्रश्न चुकीचे नाहीत, पण त्याची उत्तर बाहेर शोधू नकोस, कारण प्रत्येक उत्तर तुझ्या स्वतःच्या मनात दडलं आहे. आज मी तुला कोणतं भविष्य सांगणार नाही, कोणतं चमत्काराचं आश्वासनही देणार नाही, पण एक गोष्ट नक्की सांगेन, जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तोपर्यंत तुझी हार झालेली नसते. लोकांनी तुला दुर्लक्ष केलं असेल, काहींनी तुझी साथ सोडली असेल, पण म्हणून स्वतःची साथ कधी सोडू नकोस, कारण ज्या दिवशी माणूस स्वतःची साथ सोडतो त्या दिवशी तो खऱ्या अर्थाने एकटा पडतो. म्हणूनच आज मी व्याकुळ होऊन तुझ्याकडे आलो आहे, तुला घाबरवण्यासाठी नाही, तुला उभं करण्यासाठी, तुझ्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटवण्यासाठी. आज फक्त एक निर्णय घे, कालच्या वेदना उद्यावर घेऊन जाणार नाही. आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला एक वाक्य सांग, मी अजून संपलेलो नाही, माझा सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे. बाळा, हे शब्द फक्त ऐकू नकोस, मनात जप, कारण बदलाची सुरुवात एका विचारातूनच होते.